नमस्कार, माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला मँगो कुल्फी करून दाखवणार आहे। अगदी 3 साहित्यात ही मँगो कुल्फी तयार होते। ती विकत मिळते त्यापेक्षा ही भारी ही कुल्फी कशी करायची हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राइब करा, त्यामुळे माझे नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला बघायला मिळतील। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे 4 केशर आंबे घेतलेले आहेत, चांगले पिकलेले घेतलेले आहेत। तुम्ही हापूस किंवा केशर आंबा घेऊ शकता। आता या आंब्यांचा आपल्याला पल्प काढून घ्यायचा आहे, त्यासाठी आंबे असे कापून घ्यायचे आहेत। मला अशा मधून असे चिरा देऊया। अशा आडव्या उभ्या चिरा द्यायच्या आहेत आणि आता यामधला पल्प अशा पद्धतीने खरवडून घेऊया। अजिबात पाण्याचे एक थेंबही न टाकता हा पल्प आपल्याला करून घ्यायचा आहे। तर या पद्धतीने मी या 4 आंब्यांचा पल्प काढून घेते। आंब्याचा सर्व पल्प काढून घेतलेला आहे। आता यामधला 2 कप आंब्याचा पल्प आपण मिक्सर मध्ये चांगलं बारीक करून घेऊया। 1 कप टाकते। मिक्सर मध्ये आंब्याचा पल्प करून घेतलेला आहे। मी इथे 1 लिटर म्हशीचं फुल फॅट दूध घेतलेलं आहे। तर मी हे एका स्टीलच्या कढईमध्ये ओतून घेते। आता हे दूध आपण गॅसवर आटवायला ठेवूया। दूध अर्ध होईपर्यंत आटवून घ्यायचं आहे। दूध अधूनमधून असं सारखं हलवत राहायचं आहे। दुधाला उकळी आलेली आहे। गॅसची फ्लेम मी मोठी केलेली आहे। दूध उतू जायला लागलं तर गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि पुन्हा एकदा वाढवून घ्यायची आहे। दूध फुल फॅट घेतलं तर त्याची कुल्फी खूप छान होते, अगदी चवीला खूप सुंदर लागते। तुम्ही दुधाच्या जवळ उभे राहून दूध आटवून घेणार असाल तर सारखं असं 2-2 मिनिटांनी मधून मधून हलवत राहायचं आहे, कारण ते उतू जाण्याची शक्यता असते। मी हे दूध गॅसची मोठी फ्लेम करून आटवून घेणार आहे। तुम्ही गॅसच्या जवळ उभे राहणार नसाल तर गॅसची फ्लेम कमी करूनही दूध आटवून घेऊ शकता, पण 2-3 मिनिटांनंतर दूध असं बाजूने खरवडून घ्यायचं आहे। दूध अर्ध आटवून घेतलेलं आहे। आता यामध्ये अर्धा कप साखर घालूया। तुमच्याकडचे आंबे कितपत गोड आहेत त्या प्रमाणात तुम्ही साखर घालू शकता, किंवा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये साखर घालू शकता। आणखी 2 मिनिट साखर विरघळेपर्यंत हे दूध उकळवून घ्यायचं आहे। साखर आता विरघळलेली आहे। आता गॅस बंद करूया आणि आता हे दूध पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। दूध आता पूर्ण थंड झालेलं आहे। आता आपण हे एखादे विस्करने किंवा रवीने असं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। त्यामधले साय मोडून घेऊया। दूध व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता यामध्ये 2 कप आंब्याचा पल्प घालूया। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही विलायची पावडर यामध्ये घालू शकता, पण मी विलायची पावडर घालणार नाहीये। आणि आता हे व्यवस्थित विस्करने मिक्स करून घेऊया। दूध एकदम गार होऊन द्यायचं आहे, नंतरच त्यामध्ये आंब्याचा पल्प मिसळायचा आहे। आंबा कोणत्या क्वालिटीचा आहे त्यानुसार आंब्याच्या कुल्फीची चव सुद्धा बदलते। शक्यतो हापूस आंबा किंवा केशर आंबाच घ्या, त्यामुळे कुल्फी खूप छान होते। आता हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आणि बघू शकता दाणेदार असं टेक्स्चर आलेलं आहे। सेट करण्यासाठी मी कुल्फीचं एक साचा घेतलेला आहे। असं साचा तुम्हाला कुठेही मार्केटमध्ये मिळून जाईल किंवा ऑनलाईन सुद्धा मिळतात। त्यामध्ये आपण हे कुल्फीचं मिश्रण भरून घेऊया।
अगदी गच्च भरायचं नाहीये, कारण कुल्फी सेट झाल्यानंतर ते आणखी थोडंसं वर येतं. आता या साच्यामध्ये मी अशा पद्धतीने हे सर्व मिश्रण भरून घेणार आहे. आता आपण याच्यावर झाकण लावून घेऊया. आणि या स्टिक अशा आतमध्ये खोचून घेऊया. तुमच्याकडे साचा नसेल तर तुम्ही चहासाठी जे मटका मिळतात त्यामध्ये किंवा एखाद्या काचेच्या स्टीलच्या ग्लासमध्ये किंवा वाटीमध्ये भरून ठेवू शकता. आता हे कुल्फीचं मिश्रण उरलेलं आहे. चहासाठी जे मटका वापरतात, ग्लास वापरतात, त्यामध्ये मी आता हे मिश्रण भरणार आहे. तुम्ही वाटीमध्ये, ग्लासमध्ये, असे छोटे छोटे ग्लासमध्ये, वाटीमध्ये भरू शकता. एक कुल्फीचा साचा, एक चहाचा मटका आणि 2 चहाचे ग्लास एवढ्या कुल्फ्या यामध्ये तयार झालेल्या आहेत. तुम्ही हे मिश्रण रबडीप्रमाणे थंड करून मँगो रबडी म्हणूनही खाऊ शकता. छान लागतं. पण आपण याच्या कुल्फ्या बनवणार आहोत. आता कुल्फीच्या साच्याला झाकणं आणि स्टिक आहेत. तुम्ही असं ग्लासमध्ये, वाटीमध्ये सेट करणार असाल तर त्याला वरून कवर लावायचं आहे. तर प्लॅस्टिकचं पेपर वरून लावून घ्यायचं आहे. त्यामुळे त्यावर बर्फाचे क्रिस्टल जमा होणार नाहीत. किंवा छोटे छोटे वाटे झाकून ठेवू शकता. माझ्याकडे सिल्वर फॉईल पेपर आहे, तो मी यावर लावून घेणार आहे. अशा प्रकारचा सिल्वर फॉईल पेपर आपण याच्यावर लावून घेऊया. आणि याला वरून रबर लावून घेऊया. तुमच्याकडे रबर नसेल तर तुम्ही दोरा गुंडाळून ठेवू शकता. आता दुसऱ्या ग्लासला पण लावून घेऊया. आणि वरून रबर लावूया. आणि या मटक्याला सुद्धा हा सिल्वर फॉईल पेपर लावून घेऊया. आपल्याकडे पार्सल वगैरे आल्यावर जी रबर असतात ती मी जपून ठेवलेली आहेत. तीच रबर मी याला लावून घेतलेली आहे. आता हा मटका मी असाच ठेवणार आहे आणि फक्त आता या ग्लासमध्ये स्टिक लावून घेणार आहे. तर आता एका चाकूने मी याला असं छिद्र पाडून घेते. आणि आता यामध्ये अशा पद्धतीच्या आईस्क्रीम स्टिक लावून घ्यायच्या आहेत. त्या सर्व कुल्फी फ्रीजरमध्ये ठेवायच्या आहेत. डीप फ्रीजरमध्ये ठेवायच्या आहेत. जिथे बर्फ जमा होतो तिथे आपल्याला ठेवायचे आहेत. कुल्फी रात्रभर डीप फ्रीजरमध्ये सेट करण्यासाठी ठेवली होती, तर ती मी काढून घेतलेली आहे. आता मी इथे एका भांड्यात पाणी घेतलेलं आहे. तर त्यामध्ये हा कुल्फीचा मोल्ड बुडवून घेऊया. कुल्फीचा मोल्ड असा पाण्यात बुडवून ठेवल्यामुळे कुल्फी लगेचच बाहेर निघते. 15-20 सेकंद मी हा मोल्ड बुडवून घेतलेला आहे. आता आपण हा याच्यामधून काढून घेऊया. आणि आता कुल्फी काढून घेऊया. बघू शकता अगदी मस्त अशी कुल्फी झालेली आहे. मँगो कुल्फी तयार झालेली आहे. आता आपण ही एका डिश मध्ये काढून घेऊया. पाच कुल्फी मी इथे काढून घेतलेल्या आहेत. बाकीच्या कुल्फी मी नंतर जेव्हा खाण्यासाठी लागतील तेव्हा काढून घेणार आहे. कारण सगळ्याच कुल्फी आपण काढून ठेवल्या तर त्या वितळून जातात. अगदी खायच्या वेळी काढायच्या आहेत. आता या ग्लास मधली एक कुल्फी मी तुम्हाला काढून दाखवते. आता एक कवर काढून घेऊया. बघा मस्त सेट झालेली आहे. आता आपण ही थोडा वेळ पाण्यात बुडवून घेऊया. आता एक ग्लास मध्ये कुल्फी सुद्धा काढून घेऊया. बघू शकता मस्त अशी मँगो कुल्फी तयार झालेली आहे. आता आपण ही या डिश मध्ये ठेवूया. एक छोट्या मटक्यामध्ये मी कुल्फी ठेवलेली होती, तर ती सुद्धा काढून घेऊया. माझं याला थोडंसं बोट लागलं होतं, त्यामुळे हा कवर आता फाटलेला आहे. ते काढून घेऊया. बघू शकता मस्त अशी कुल्फी झालेली आहे. कुल्फी आपण लाकडी चमच्याने खाऊ शकतो, कारण ही
आपल्याला बाहेर काढता येणार नाही, कारण हा खालचा भाग मोठा आहे आणि हा छोटा आहे, त्यामुळे ती व्यवस्थित डिमोल्ड होणार नाही. बघू शकता अगदी सुंदर अशी आणि अगदी टेस्टी चवीची मँगो कुल्फी तयार झालेली आहे. पद्धतीने तुम्ही ही मँगो कुल्फी जरूर करून बघा आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.